आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिम्पल लिफ्टिंग मशीन या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन लॉ ऑफ मशीन यातील न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. फॉर अ सर्टन मशीन द लॉ ऑफ मशीन इज, लॉ ऑफ मशीन दिलेला आहे, कॅपिटल P इज इक्वल्स टू 1/20 कॅपिटल W. फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले? मशीनची इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. फॉर अ लोड ऑफ 1 किलोन्यूटन, लोड दिलेला आहे 1 किलोन्यूटन. इफ वेलोसिटी रेशो इज 40, वेलोसिटी रेशो 40 दिलेला आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया? गिवन डाटा नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय? लॉ ऑफ मशीन काय दिलाय? कॅपिटल P इज इक्वल टू 1/20 कॅपिटल W. त्याचप्रमाणे काय सांगितलंय? 1 किलोन्यूटन काय सांगितलंय? लोड. लोड म्हणजेच कॅपिटल W. किती दिलंय? 1 किलो न्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 केले काय होतं? किलोन्यूटनचं न्यूटन मध्ये होतं. आता 1 ला 1000 इंटू केलं तर किती होणार? 1000. हे काय झालं? 1 किलोन्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे व्हेलॉसिटी रेशो VR दिलेला आहे. किती आहे तो? 40. त्याचप्रमाणे टू फाइंड काय करायला सांगितलंय? टू फाइंड इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी त्याचप्रमाणे काय सांगितलंय? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट म्हणजे काय असतं? कॅपिटल P आणि फ्रिक्शनचा F. PF फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. या टाईपवरील न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काय आपल्याला फॉर्म्युला लागतात ते सिम्पल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेले आहेत. तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR इंटू 100. मग आता बघा, MA आणि VR आपल्याला माहित आहेत का? तर VR माहित आहे, MA माहित नाही. MA साठी फॉर्म्युला काय असतो? कॅपिटल W डिवायडेड बाय P. W दिलेला आहे आणि P फाइंड आउट करायचा आहे. मग आता सर्वप्रथम काय करूया? हा जो काही लॉ ऑफ मशीन दिला आहे याच्या सहाय्याने काय करूया? P फाइंड आउट करूया. मग P इज इक्वल टू काय? 1/20 कॅपिटल W. लोड दिलेला आहे आपल्याला, किती दिलाय? 1 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करणार? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 करायचं. इथं आपण काय केलं? कॅल्क्युलेटरमध्ये 1 इंटू 10⁻³ केलं तर किती येणार? 1000च येणार. म्हणजेच ती व्हॅल्यू इथं पुट करूया. देअरफॉर एफर्ट कॅपिटल P इज इक्वल टू काय होणार? 1/20 इंटू कॅपिटल W किती आहे? 1000. ह्या झिरोला हे झिरो गेलं. 100/2 किती येणार? 50. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे? न्यूटन. एकदा कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. 1000/20 1000/20 किती आलं? 50. किंवा काय करू शकता? ब्रॅकेटमध्ये 1/20 इंटू 1000 सुद्धा करू शकता. म्हणजेच बघा, ब्रॅकेटमध्ये 1/20 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 1000. किती आन्सर आलं? 50. बघा, P माहित आहे, W माहित आहे. याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA फाइंड आउट करू शकतो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA साठी फॉर्म्युला काय असतो? लोड W डिवायडेड बाय एफर्ट P. लोड W दिलेला आहे, किती आहे? 1 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन केलेलं आहे, किती आहे? 1000 न्यूटन. डिवायडेड बाय एफर्ट P. लॉ ऑफ मशीन मध्ये इक्वेशन दिलं होतं. इक्वेशन मध्ये W ची व्हॅल्यू पुट करून काय केलंय? P एफर्ट व्हॅल्यू फाइंड आउट केली. किती आहे ती? 50 न्यूटन. 0 गेट कॅन्सल. 100/5 किती येणार? 20. कॅल्क्युलेट करूया. 1000/50 किती आन्सर आलं आपलं? 20. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA ला युनिट नसतं. हा सुद्धा न्यूटन, हा सुद्धा न्यूटन. न्यूटन गेट कॅन्सल, म्हणजेच MA युनिट लेस. नेक्स्ट बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA माहित आहे, वेलोसिटी रेशो VR माहित आहे, म्हणजे इफिशियन्सी आपण फाइंड आउट करू शकतो. इफिशियन्सी इज इक्वल काय असतं? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. पण आउटपुट इनपुट दिलेलं नाही, म्हणून दुसरा फॉर्म्युला कोणता वापरतो? MA डिवायडेड बाय VR इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA किती आहे? 20 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR किती आहे? 40 इंटू 100. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 20 डिवायडेड बाय 40. आन्सर किती आलं? 0.5 इंटू 100. किती आन्सर आलं आपलं? 50. आणि इफिशियन्सी कशी असते? पर्सेंटमध्ये. नेक्स्ट बघा, PF म्हणजेच काय? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्यासाठी फॉर्म्युला काय असतो? PF इज इक्वल. हा फॉर्म्युला आपण कसा फाइंड आउट करतो? तर एक ट्रिक बघितलाय, वाव म्हणून. वाव ट्रिक कशासाठी आहे? लोड लॉस्ट इन फ्रिक्शन साठी आपण वाव वापरतो. त्याच्याच ऑपोजिट इथं बघा, हा ओ कशाने रिप्लेस करतो? आय ने, म्हणजे WI मायनस W.
हा कशासाठी फॉर्म्युला असतो? लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. ह्याच्याच रिव्हर्स काय असणार आहे? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. त्यासाठी फॉर्म्युला काय असतो? आयडियल पुढे जातो, ऍक्च्युअल पाठीमागे येतो, म्हणजेच पी मायनस पी आय. डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू, पी मायनस पी आय. कशाचा फॉर्म्युला आहे? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. फॉर्म्युला काय असणार आहे? पी मायनस पी आय. आयडियलसाठी काय फॉर्म्युला असतो? आयडियल म्हणजेच काय असतं? ज्या मशीनची इफिशियन्सी 100% त्याला आपण काय म्हणतो? आयडियल म्हणतो. मग आयडियल कधी येणार? ज्यावेळी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए, इथं बघा, एम ची व्हॅल्यू आणि व्ही ची व्हॅल्यू जर का सेम असेल तर इफिशियन्सी किती येणार? 100%. म्हणजेच काय? सपोज इथं 50 असेल तर 50 गेट कॅन्सल, किती येणार आन्सर? 100 येणार. म्हणजेच काय? आयडियल कधी असतं? ज्यावेळी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू वेलोसिटी रेशो व्ही आर असतं त्यावेळी. व्ही आर ॲज इट इज टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए म्हणजेच काय असतं? लोड डब्ल्यू बाय एफर्ट पी. आपल्याला काय हवाय? पी आय हवाय, म्हणून पीच्या इथं काय करूया? आय ठेवूया. देअरफॉर हा पी आय इकडे डिवाइड, इकडे आल्यानंतर इंटू होणार, आणि ह्या पी आयला व्ही आर कसा इंटू आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच काय होणार? पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय व्ही आर. हाच फॉर्म्युला इथं पुट करूया. पी आय इज इक्वल काय होणार? डब्ल्यू डिवाइड बाय व्ही आर. व्हॅल्यू पुट करूया. लोड दिलेला आहे किती आहे? 1000 न्यूटन डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर किती? 40. म्हणजेच किती आहे? 0 गेट कॅन्सल. 25 4 जा 100, म्हणजेच किती येणार? 25. कॅल्क्युलेट करूया. 1000 डिवायडेड बाय 40, किती आन्सर आला आपलं? 25. ही व्हॅल्यू इथं पुट करूया. देअरफॉर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय असतो फॉर्म्युला? पी मायनस पी आय. वाव साठी काय असतो? डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. याच्याच रिव्हर्स काय होणार? पी मायनस पी आय. हा आयडियल नेक्स्ट पाठवायचा, ऍक्च्युअल स्टार्टिंगला घ्यायचा. आयडियल इथं पुढे पाठवला, ऍक्च्युअल स्टार्टिंगला घेतला, म्हणजे पी एफ इज इक्वल टू पी मायनस पी आय. व्हॅल्यू पुट करूया. एफर्ट पी कॅल्क्युलेट केलेला इथं किती आला? तो 50 न्यूटन मायनस आयडियल एफर्ट किती आहे? 25. 50 मायनस 25 किती येणार? 25. एफर्टचं युनिट काय असतं? न्यूटन. म्हणजेच एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पी एफ किती आला? 25 न्यूटन. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे इफिशियन्सी फाइंड आउट केलेला आहे. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पी एफ सुद्धा फाइंड आउट केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.